बाबा यांच्या कृपाशीर्वादानं तुमच्या आमच्या सर्वांच्या एक आदरणीय परमार्थ क्षेत्रातलं एक नाव भागवताचार्य आदरणीय बाळासाहेब गायकवाड महाराजांच्या नेतृत्वाखाली गेले अनेक वर्ष तीर्थयात्रा ह्या सातत्यानं करत असतात. परंतु या वर्षीची असणारी तीर्थयात्रा वृंदावन असेल, मथुरा असेल, त्याचप्रमाणे गोकुळ, आग्रा आणि आता आपण सर्वजण संपूर्ण तुमचा आमचा असणारा भारत देशाचा असणारा वैभव म्हणजे इंडिया गेट दिल्लीच्या दरबारी आपण सर्वजण या ठिकाणी जमलात. जवळजवळ 8 दिवसाची असणारी ही ट्रीप आहे. हा परमार्थाचा असणारा सोहळा आहे. हा अतिशय आनंददायक निर्माण झाला आणि याचा आनंद खऱ्या अर्थाने तुम्हाला आम्हाला जर दिला असेल तर भागवत आदरणीय गायकवाड महाराज असतील, ठेवडे महाराज असतील, जाधव महाराज असतील, त्याचप्रमाणे गवळे महाराज असतील आणि त्यांच्या टीमने हे सगळं अतिशय उत्तम नियोजन केलं. आपण सर्वजण त्यांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. खरं तर अनेक असणाऱ्या कृपा किंवा असणाऱ्या पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये आपण पाहत असतो, पण काही ठिकाणी भजन मिळतं, काही ठिकाणी जेवण मिळत नाही, काही ठिकाणी जेवण मिळतं तर काही ठिकाणी भजन मिळत नाही. परंतु ही अशी ट्रिप आहे, ही असं पर्यटन आहे आणि हा असा आनंद सोहळा आहे. तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी दोन्ही गोष्टी मिळतात. सकाळचं जेवण होतं आणि संध्याकाळी भजन होतं. भजन आणि जेवणाची भोजन या दोन गोष्टीचा संगम खऱ्या अर्थानं महाराजांच्या नेतृत्वाखाली झाला. 7-8 दिवस कोणालाही माझा भगिनीला किंवा कोणालाही कुठल्याही प्रकारची तकलीफ झाली नाही. मी आपल्या सर्वांच्या वतीनं महाराज असतील आणि त्यांच्या सर्व टीमाला धन्यवाद देत असताना उदंड आयुष्य असणारा सर्व परमात्म्यांना लाभावं अशी तुमच्या आमच्या सर्वांच्या वतीनं या भावना व्यक्त करतो. आणि अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम, हा यज्ञ सोहळा, भागवत कथा आपण सादर केली. या निमित्तानं आम्हाला सर्व असणाऱ्या यात्रेकरूंच्या वतीनं एक छोटीशी भेट, एक छोटासा सत्कार या निमित्तानं होतोय. मी आदरणीय लोंढे साहेबांना विनंती करेन आपण शाल श्रीपाद देऊन आदरणीय गायकवाड महाराजांच्या ठिकाणी सन्मान करा.